महत्त्वाची बातमी नागपुरातून। नागपूर एम्सच्या मेसमध्ये जेवणात तळलेले सुरवंट, मेलेले कीड आणि मशरूम ऐवजी जेवणात स्पंजचे तुकडे आढळले। पदवीधर विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणादरम्यान घडलेला हा प्रकार आहे। घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले। प्रकरणाची गांभीर्याने चौकशी होणार, एम्स प्रशासनाने ही भूमिकाही स्पष्ट केली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। तेजस, एम्स रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे, विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यानंतर प्रशासनाने काय भूमिका मांडली आहे? नक्कीच आपण जर बघितलं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल हे सर्वात मोठी जे आहे ते आयुर्वेदिक संघटना म्हणून देशात जे आहे ते कार्य करत असते आणि आपण जर बघितलं असेल तर ही या ठिकाणी एक धक्कादायक घटना जी आहे ते नागपुरात समोर आलेली आहे। मेसमध्ये ते चक्क जे आहे ते मेलेले किडे असतील, त्यासोबत जे आहे ते स्पेंज जे आहे ते आलेले आहेत, त्यासोबत जर बघितलं तर तळलेले किडे अशा प्रकारची जी घटना जी आहे ते आता जेवणामध्ये आले आणि त्यामुळे हा संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो पदवीधर विद्यार्थ्यांच्या समोर आला आहे। जेवण करत असताना दुपारच्या वेळी ही घटना समोर आली, त्यावेळेस या संपूर्ण संदर्भातली माहिती आहे त्यांनी जी आहे ते एम्स प्रशासनाला दिली आहे। 1 फरवरीला संबंधित कंत्राटदार आहे तो संपला आणि त्या संदर्भात नवीन कंत्राट सुरू झाला। मात्र या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर एम्स प्रशासनावर एकूणच जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे रुग्ण येत असतात, विदर्भासोबत जर बघितलं असेल तर मध्य प्रदेश असेल किंवा इतर राज्यातील रुग्ण जे आहेत त्या ठिकाणी असतात आणि या ठिकाणी जे आहेत ते मेडिकल कॉलेज सुद्धा आहेत, त्यामुळे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी शिकत असतात। मात्र असा मेसमध्ये अशा प्रकारची घटना जे समोर आल्याने जे आहे ते कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये ते भीतीचे वातावरण आहे। संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर हा व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या संदर्भात एम्स प्रशासन जे आहे ते काय कारवाई करते हे सुद्धा बघणं महत्त्वाचे असणार आहे। अगदी तेजस, मेसमध्ये आधी असा काही प्रकार घडला होता का? या संदर्भातली काय माहिती आहे? विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार जे आहे ते या अगोदर अशाच प्रकारच्या कुठलीही जे घटना समोर आली नव्हती। मात्र 1 फरवरीला जो कॉन्ट्रॅक्ट बदलला आणि त्यानंतर नव्याने जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते मेसला देण्यात आलं। मात्र या संपूर्ण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे हा धक्कादायक प्रकार जे आहे तर विद्यार्थ्यांसमोर आला। या प्रकारे अशी कधी घटना घडली नाही असं सुद्धा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। जेव्हा जय महाराष्ट्राने या संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी कॅमेरासमोर जे आहेत येण्यास नकार दिला। मात्र अशा प्रकारचा व्हिडिओ जे आहे तो सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाले आहे। या संदर्भात जर बघितलं असेल तर एम्स प्रशासन जे आहे ते मेक्स जे मालक आहे, संचालक आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी तेजस, त्यामुळे या कारवाईवर लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद।